आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. दिनांक 12 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या रस्त्यामधील बोगस बिलांचा कारभार EDTV न्यूजने चव्हाट्यावर आणला होता आणि आणखी 8 दिवसात दुसरे प्रकरण दाखवू असा विश्वासही व्यक्त केला होता. त्यानुसार आज पुन्हा एक प्रकरण आपल्यासमोर मांडत आहे. जालना तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्षांच्या उत्पादनामुळे सधन झाले आहे. चांगले आदर्श गाव म्हणून सर्व परिचित आहे. गावकरी वेळप्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करून गुणवत्तापूर्ण काम करून घेतात किंवा स्वतः देखील करतात. अशा या गावात ग्रामीण मार्ग 167 हा फक्त कागदोपत्री झाला आहे. बिलही उचलल्या गेले आहे. ज्यावेळी हा प्रकार गावातील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना कळला त्यावेळेस त्यांचा संताप अनावर झाला. कडवंची पासून ग्रामीण मार्ग 167 वर गेल्या 6 महिन्यामध्ये 10 ते 10 लाखांचं काम झालं. त्यापैकी 9 लाखांचं बिल उचलून घेतलं आहे. तुम्ही गावचे माजी सरपंच आहात. झालंय का गावात काम? तुम्हाला काय सांगता येईल? नाही, 2 वर्षापासून कुठलंच खडीकरण, मजबूतीकरण किंवा डांबरीकरण 2 वर्षापासून कडवंचीला झालेलं नाही. कडवंचीलाच नाही, कडवंचीच्या शिवारात कुठल्याच रस्त्यावर मजबूतीकरण, खडीकरण झालेलं दिसून येत नाही. कुठला इंजिनियर फिरकला नाही, डेप्युटी इंजिनियर सुद्धा फिरकलेला नाही. हे जे कामं झालेली आहे हे वाघसाहेब जे होते गुत्तेदार, त्या वाघसाहेबाच्या काळातले कामं आहे. तेव्हा मी सरपंच होतो त्या टायमाला हे कामं झालेले आहे. त्या टायमाला हे कामं तिकून याच्यापासून गोंदेगाव, उंबरत आणि धाविडी, थार, नंदापूर, आंबुरेवाडी आणि कडवंची त्या टायमाला हे डांबरीकरण झालेले आहे. त्या टायमाला हे 15 लाख रुपयाचे कामं होते. ते वाघसाहेबाच्या काळातले हे कामं आहे. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला मी 2 तुकडे दाखवले कामाचे, हे 1,500 फूट किंवा 2,000 फुटाच्या आतच आहेत. याला सुद्धा 3 वर्षे झालेले आहे. त्या डांबरीकरणावर काहीतरी एक 1.5 इंच 1.25 इंचाचा लेअर दिला. ते काम 3 वर्षाच्या अगोदरचं आहे. पण 6 महिन्यामध्ये कडवंची गावामध्ये कुठेही सुद्धा एक फरलांग सुद्धा काम झालेलं नाही किंवा दिसून येत नाही. किंवा कोण्या कान्याकोपऱ्यात कडवंचीमध्ये यायला एक 5-7 रस्ते, कुठल्याच कान्याकोपऱ्यात कडवंचीमध्ये ते काम झालेलं आज दिसत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? कडवंची शिवारात मागच्या 6 महिन्यात काही रस्ते झालेत का? कच्चा असेल, पक्का असेल, डांबरीकरण असेल, खडीकरण असेल, काय सांगाल? 6 महिन्यातच नाही तर 12 महिन्यात सुद्धा इथं कुठला पक्का कच्चा झालेला नाही, खडीकरण नाही, कुठलंच कामं हे झालेले नाही. असं कडवंचीतच नाही साहेब, हे जालना तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये हे वरच्यावर इथले अधिकारी हाताशी धरून यांनी वरच्यावर बिलं काढलेले आहे. म्हणून आमचं आज तुमच्या प्रसार माध्यमाच्या वतीनं आमचं असं मागणी आहे की ज्या गावामध्ये जे बोगस कामं झालेले आहे, कुठलेही जरी असतील, त्या कामाची चौकशी करून तिथल्या गुत्तेदारावर व तिथले जे अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावं. आता या कामाची तत्परता बघा. 10 ऑक्टोबर 2025 ला तांत्रिक मान्यता मिळाली. 14 ऑक्टोबर 2025 ला प्रशासकीय मान्यता मिळाली. 11 मार्च 2026 ला कार्यारंभ आदेश दिला आणि जून 2026 मध्ये 9 लाख रुपयाचे बिल देखील अदा झाले. गावात किंवा त्या रस्त्यावर मात्र 9 पैशाचाही खर्च न करता. हे विशेष आहे की नाही गंमत? तर चला पुन्हा भेटूयात लवकरच 3ऱ्या बातमीमध्ये. तोपर्यंत EDTV न्यूजच्या वतीने दिलीप पोहनेरकरचा नमस्कार.